नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्री होम किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत खुसखुशीत असे मोदक। तर त्यासाठी मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे। यामध्ये आपल्याला मोदक खुसखुशीत होण्यासाठी मोहन घालायचं आहे। तर मी इथं तूप घेतलेला आहे। तर मोदक खुसखुशीत होण्यासाठी मी तुपाचं मोहन घालत आहे। तर तूप मी वितळून घेतलेलं आहे। तर साधारण 1 वाटी साठी आपल्याला 3 चमचे मोहन घालायचं आहे। पोहे खायच्या चमचाने मी 3 चमचे मोहन घालत आहे आणि छान हे एकजीव करून घ्यायचं आहे। तर मस्तपैकी हे पीठ चोळून घ्यायचं आहे आपल्याला एकजीव करून। तर इथं बघू शकता अशा पद्धतीने मी छान पीठ असं चोळून घेतलेलं आहे। यामध्ये घातलेलं तूप एकजीव झालेलं आहे। तर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छान मऊसूत पीठ मळून घ्यायचं आहे। तर थोडं थोडं पाणी घालून आपण छानपैकी असं पीठ मळून घ्यायचं आहे। मऊ असं पीठ आपण मळून घेणार आहोत। तर अशा पद्धतीचं पीठ मळून झालेलं आहे। इथं बघू शकता अतिशय मऊ असं पीठ मी मळून घेतलेलं आहे। तर आपल्याला 5 ते 7 मिनिटांसाठी हे पीठ असंच रेस्टला ठेवायचं आहे। मोदक बनवण्यासाठी त्यामध्ये मी अशा पद्धतीचं मिश्रण तयार केलेलं आहे। खिसलेलं खोबरं आणि अख्खी साखर घातलेली आहे। तर तुम्हाला जर अख्खी साखर न घालता तुम्ही साखर पिट्टी सुद्धा घालू शकता। तर मी रोजच्या वापरातलंच खोबरं असं खिसून घेतलेलं आहे। तर इथं 5 मिनिटं झालेली आहेत। पीठ बघू शकता अतिशय मऊ असं झालेलं आहे। तर याचे छोटे छोटे आपण बॉल बनवून घेणार आहोत। तर अशा पद्धतीचा आपल्याला पेढा टाईप एक बॉल्स बनवून घ्यायचा आहे आणि छानपैकी असं लाटून घ्यायचं आहे। तर जेवढं आपल्याला पातळ हवं तितपत लाटून घ्यायचं आहे। ज्या आकाराचा आपल्याला बनवायचा आहे त्या आकारानुसार भरायचं आहे आणि हलक्या हाताने याला कळ्या पाडत मोदक तयार करायचा आहे। बघू शकता इझिली अशा कळ्या पडतात। पोटली बांधल्या टाईप करायचं आहे आणि मोदक अशा पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचं आहे। तर अशाच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा मोदक बनवून घेणार आहोत। तर अशा पद्धतीचे आपले सर्व मोदक बनवून झालेले आहेत आणि इथे मी घेतलेले आहे कढईमध्ये तेल। तर तेल मी मीडियम फ्लेमवरच गरम करून घेतलेलं आहे। अगदी हाय फ्लेमवर गरम केलेलं नाही आणि हे मीडियम गॅसवरच आपल्याला फ्राय करायचे आहेत। तर इथं बघू शकता आपल्याला बसल तितकेच मोदक यामध्ये घालायचे आहेत आणि कुरकुरीत असे फ्राय होईपर्यंत मस्तपैकी याला फ्राय करून घ्यायचे आहेत। तर मोदक तळताना आपल्याला सारखं अलट पलट अजिबात करायचं नाहीये। तर इथं बघू शकता अतिशय खुसखुशीत असे आपले मोदक तळले गेलेले आहेत। तर कलरहून तुम्हाला कळतच असेल एकदम मस्त असा कलर आलेला आहे आणि गोल्डन कलर आलेला आहे। तर या स्टेजवर आपल्याला हे मोदक काढून घ्यायचे आहेत। तर या स्टेजवर आपल्याला हे मोदक काढून घ्यायचे आहेत। इथं बघू शकता तुम्ही अतिशय रंग सुरेख आलेला आहे आणि मोदक सुद्धा अतिशय छान असे गोल्डन फ्राय झालेले आहेत। तर दुसरी बॅच तळून घेणार आहोत। तर दुसरी बॅच सुद्धा आपण अशीच तळून घेणार आहोत। तर आपली तिसरी सुद्धा बॅच तळायला घातलेली आहे आणि मीडियम गॅसवरच मी सर्व मोदक असे तळून घेणार आहे आणि घेतले सुद्धा आहेत। तर आपल्याला ही बॅच सुद्धा तळून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने आपले सर्व मोदक तळून झालेले आहेत। तर आपण आता काढून घेणार आहोत। मस्तपैकी असे आपले मोदक तयार झालेले आहेत। रंग सुद्धा अतिशय सुरेख आलेला आहे। तर इथं बघू शकता अतिशय खुसखुशीत असे आपले मोदक तयार झालेले आहेत।
तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. अतिशय सुंदर आणि सुरेख असे मोदक होतात अशा पद्धतीने केल्यास. आणि एक वेळेस नक्की ट्राय करा. तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि मोदक अतिशय खुसखुशीत झालेली आहेत. तर फोडून दाखवते मी एक. तर इथं बघू शकता अशी खुसखुशीत झालेली आहेत.